आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मला माहिती आहे तुम्ही साहेबचे माणसं आहात ना। आता गोड बोलायला आणि नंतर इंजेक्शन देऊ तिथे झोपून जाईल मला। नाही 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 मॅडम, असं काय बोलता? मी का तुम्हाला गुंगीचं औषध देईन आणि असं झोपवेन? मी तुमची सुंदरी, तुमची जीवाभावाची मैत्री, तुमच्यासोबत असं करेन। नाही सांगितलं ना? कोण आहात तुम्ही? मला काही आठवत नाहीये। कोण अनु, कोण सुंदरी? प्लीज प्लीज मी हात सोडते, मला इथून बाहेर काढा ना प्लीज। तुम्ही साहेबची माणसं आहात ना, प्लीज प्लीज मला बाहेर काढा ना, प्लीज बाहेर काढा ना। मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज माझी मदत करा प्लीज। धनंजय काय झालंय? अनु मॅडम असं का वागतायत? त्या का ओळखत नाहीयेत मला? काय झालं त्यांना? आणि त्या अशा नव्हत्या, त्या खूप आनंदी आणि खूप 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 माझ्या होत्या, त्या जीवलग मैत्रीण। मी त्यांची कारण कशी आठवत नाहीये मी? त्याला त्रास होत असेल, आपण त्याला त्रास द्यायला नाही आलोय ना सुंदरी, तर ठीक आहे। अशा कशा ठीक आहे? त्यांना माझं नाव आठवत नाही, मी सुंदरी, त्याच्या जीवाभावाची मैत्रीण त्यांना आठवत नाहीये। आणि कोण मानसी देशपांडे या माझ्या अनु मॅडम? सांगा त्यांना। सुंदरी, कदाचित त्यांना आधीच काही आठवत नाही। सुंदरी, अनु मॅडम, मी तुमची सुंदरी। हे बघा, आपण एकत्र होतो ना, ते फोटो। हे बघा, मॅडम आठवण्याचा प्रयत्न करा। ये बघा, हा तुमच्या आई सोबत फोटो। ये बघा, तुम्हाला माहिती कलेक्टर स्पेशल कॉफी आवडायची मॅडम, माझ्या हातची कॉफी। हे बघा, हा कॉफी सोबतचा फोटो आपला, हा आपला संपूर्ण स्टाफ। या तुम्ही हसणारा खेळणारा तुम्ही, अनु मॅडम तुम्ही। हे बघा, पण मला काहीच का आठवत नाहीये। मला खरंच काही आठवत नाहीये। तुम्ही हे सगळं दाखवताय ना, मला काही आठवत नाही। मॅडम, त्यांनी ना तुम्हाला गुंगीचं औषध दिलं असणार आहे, म्हणून तुम्हाला हे सगळं आठवत नसणार आहे। तुम्ही बसा इथं, बसा, तुम्ही शांत व्हा।